माझं नाव सर्जेराव इंदिरा आहे. काय नेमकं कशा प्रकारची नोटीस आलेली तुम्हाला? आम्हाला ते सांगितलं की 7 दिवसात खाली करा, हे करा. म्हणजे ही काय म्हणजे शासनाचं कसं असं धोरण म्हणजे चुकीचं, म्हणजे मूळ मालक आम्ही आमची जमीन पाण्यात जात नसताना ह्यांनी अक्वायर करून घेतली. किती आहे जमीन? जमीन साधारण असं एकदा 15 एकराचा गट आहे, त्यातनं काही पाण्यात गेली आणि काही जी राहिली ती कधी पाण्यातच जात नाही. विनाकारण शासनाने ते अक्वायर करून पूर्ण गटाबरोबर ते अक्वायर करून घेतली. ती जमीन कोणा नावावर? 7 दिवसात खाली करा म्हणजे ही शासनाचं कसं धोरण आहे असं? जमीन कोणा नावावर आहे? जमीन पूर्वीपासून आमच्या वडवडिलांची जमीन आहे, मूळ मालकच आम्ही त्याचं. आता काय तुमची काय मागणी? आमची मागणी काय, आमची जमीन आम्हाला हाय अशी राहून द्यावं. आम्हाला त्याशिवाय पुढे जमीन नाही, दुसरीकडे राहायला गावात जागा सुद्धा नाही. तर आता तिथनं जर शासनाने असं जर म्हणलं तर आम्ही जगायचं कसं? आमच्या मोहर एकतर औषध किंवा मारण्यापेक्षा दुसरा पर्याय नाही. तर शासनाने आम्हाला तिथनं काढताना आमच्या सगळ्या घरादाराला औषध किंवा पाजायचं आणि मग तिथनं आम्हाला काय मग आम्ही आमची सगळी गेल्यानंतर मग त्यांना तिथं काय असेल ती त्यांना करायला इच्छा असेल असं शासनापेक्षा असं नेमकं करू. जे आता तुम्हाला नोटीस आलेली आहे त्या अनुषंगाने नेमकं काय याच्या आधी काय तिथले तिथं अधिकारी किंवा कोण आलं होतं का? त्याच्या अगोदर पाहणी कोण गेली होती? कोणी आमच्या सोबत कोणी बोललेलं नव्हतं, पण आली होती. आम्ही म्हणलं बाबा फिरायला असतील कोणतरी म्हणून असं आम्ही सोडून दिलं. नंतर ही आम्हाला नोटीस टाकली अचानकच. त्याला किती दिवस झाले ही नोटीस आलेलं का? अधिकारी येऊन गेले साधारण 1-1.5 वर्षाचा कालावधी झाला. म्हणजे ती माणसं आली होती, अधिकारीच का कोण मला काय सांगता नाही. ते आपले कॅमेऱ्यात फोटो वगैरे घेत होते, काय करत होते. मी येते फिरायला म्हणून आता तिथं पॉईंट दिसतो त्यांना, आपलं पाणी कडणी हे वगैरे नदी ही आहे म्हणून आपलं येते ते फिरायला म्हणजे तिथे फोटो ये. आता त्याच्या पुढं काय आता कोण आहे आम्हाला तसं काय सांगता येणार नाही ना. म्हणजे असं फोटो काढल्यामुळे आम्हाला वाटलं की ते अधिकारी ती येऊन गेली होती, नंतर आम्हाला नोटीस आहे. मग आता काय तुमची प्रमुख मागणी? त्याचे आम्ही पानपट्ट्या पण 2018-19 पासून आम्ही म्हणजे जवळजवळ 15 पासून आम्ही पानपट्ट्या पण ती माझे साहेब लोक घेऊन जातात. आता पण त्यांना परवा दिवशी ते मिलवडे साहेब म्हणून आलं होतं. त्यांनी माझ्याकडनं डायरेक्ट विमानगर खात्याच्या फोन पेवर 14,000 रुपये फोन पे केले. तुम्हाला त्याची मी पावती दाखवतो. माझ्या सगळ्या पावती होत्या. माझ्या 2006चा कोर्टाचा निकाल मला वहिवाटा म्हणून नाही. जर माझी जमीन जर पाण्यात जात नसतीच तर ह्यांनी पानपट्ट्या 12 महिन्याच्या का अक्वायर करून घेतात. 10, 15, 20 हजार रुपये माझ्या पानपट्ट्या देतात. तशा माझ्यापाशी पावती त्या कोर्टाचा 2006चा निकाल आहे माझ्यापाशी. काय मागणी असणार आहे आता तुमची? मागणी काय नाही, माझी जमीन माझी मला पहिला आणि सगळ्याला आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. तर मागणीचं काय विषय? काय करा तिथून जर समजा आम्हाला काढायचं असेल शासनाला तर आमची पेता अगोदर तिथनं बाहेर काढायची, मग शासनाला काय असेल ते पुढचा काय करायचं ते शासन करू शकतो. पण जोपर्यंत आमची मला तिथं आमची घरं फिर आहेत, आम्ही राहणार कुठं? आम्ही जाणार कुठं? आम्ही जगणार कुठं? आमचा पोटाचा उदरनिर्वाह करणार कुठं? आम्ही त्या जागेशिवाय दुसरीकडे जागा नाही. आम्हाला त्याशिवाय गावात पण राहायला प्लॉट नाही का जागा नाही तिथं घर बंगला बांधलेला मोठा सिमेंट बांधकाम आहे आपलं मस्तपैकी पत्र्याचं हे तुम्हाला सांगतो बांधलेला आहे. रहिवासाला राहायला ह्याला बरं 12 महिने 18 काळ पिकणाऱ्या बाग आहे ती किल्लीच्या ह्याच्यात. तिथे मग पाण्यात जात असतं त्यांचं तर समजा मग आता 12 महिने पिकं आम्ही तिथे घेतली असती का? 2 महिन्याची 3 महिन्याची पिकं घेतली असती ना. आता ती पाण्यात जाते. बरं घर तिथं बांधली असती का? तिथं जातच नाही म्हणायचं, पाणी जातच नाही. आणि शासनाने 117% धरण करून ते बुडवून दाखवायचं. मग आम्ही तिथून मोर आमचा पर्याय आमच्या शासनाला मोठं जर शासनाने बुडवलं तर. अहो अजून पण जी आता 52 गेले ती तुम्हाला सांगतो पुन्हा 152 गाव उठवावं लागतील ती बुडवायला. जवळजवळ पाणी 117 धरण झाल्यावर ती जवळजवळ 100 फुटाची हाईट आहे त्या पाणी जमिनीची. बुडव गावाला माहिती, सगळ्याला माहिती. काय ती काय झाकून काढलं कोणता काय 17% धरण भरून बघा पाणी करायला त्यांनी. त्यांची साहेब लोक 117 झाल्यावर येते ती जगी पानपट्ट्याने आला. मग त्याच रस्त्याने येते ना माझ्यापाशी का दुसऱ्या रस्त्याने येते? आहेत मिलवडे साहेब पुन्हा बाकी ते मोठे साहेब वगैरे गेल्या वर्षी आले होतेच की ते पाण्यातच आले होते त्या रस्त्यानेच. ओके.